ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग जबरदस्त खतरनाक आहे। अर्जुनने कोर्टामध्ये साक्षीकडे दुसरा मोबाईल आहे हे प्रात्यक्षिक दाखवून सिद्ध केलंय। तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन चैतन्याचीच वाट बघत असतो आणि तेवढ्यात चैतन्य हजर होतो। अर्जुन म्हणतो फायनली आलास बाबा। चैतन्य म्हणतो येस, हे बघ आश्रमाच्या जवळ जे टॉवर आहे ना त्या टॉवरशी कनेक्ट झालेले सगळे नंबर मी आणलेले आहेत टेलिकॉम कंपनीमधून। आणि दिल थाम के बैठिए जनाब, क्योंकि हम लाए हैं एक और स्पेशल चीज, असं म्हणून या चैतन्याने एक इन्व्हलप बाहेर काढलाय। आता चैतन्य म्हणतो स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन आहे अर्जुन। आता बघा हा, अर्जुनने ते इन्व्हलप चेक केलंय आणि गेस व्हॉट प्रेक्षकांनो, साक्षीचा अनदर नंबर अर्जुनला मिळालाय। सायली म्हणते अरे बापरे, हा तर साक्षीचा नंबर, म्हणजे खुनाच्या रात्री तिच्याकडे 2 नंबर होते, ती आश्रमातच होती। अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली, तिचा हा दुसरा नंबर जो आहे ना तो आश्रमाच्या आत दाखवतोय। आता येईल मज्जा, बस हेच हवं होतं मला। आता पुढच्या 10 दिवसामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सत्य सगळ्यांच्या समोर आणणार, म्हणजे आणणारच। ही साक्षी तिच्या खोटेपणाच्या जाळ्यात स्वतःच अडकणार। चैतन्य फॅन्टास्टिक काम केलंयस यार। आता बघा, काल ते चॉकलेट दाखवले होते ना अर्जुनने की पुरावा सापडल्यावर तो चॉकलेट खातो, त्यातलं एक चॉकलेट त्याने आज मस्त चगळून खाल्लंय आणि त्या सायलीला पण नाही दिलंय हो प्रेक्षकांनो। बघा पुढे काय काय झालंय, मस्त आहे आजचा भाग। म्हणजे इतके दिवस 2-3 दिवस जरा ढिलाच चालला होता, पण आजचा भाग खूपच मस्त आणि सॉलिडच आहे। तर अर्जुनने आता ते चॉकलेट खाल्लंय आणि आता ते चॉकलेट मस्त चघळत म्हणतोय आज या चॉकलेट खाण्याचा गोडवा ना काहीतरी वेगळाच आहे, असं म्हणून त्याने ते सगळं चॉकलेट फस्त केलंय। चैतन्य आणि सायली बिचारे नुसते मागून बघतायत। प्रेक्षकांनो, आज ना या साक्षीने माती खाल्ली आहे कोर्टामध्ये, तिने दामिनीचं ऐकलेलं नाहीये। एक्झॅक्टली, आता पुढचा सीन तोच आहे। काल आपण पाहिलं होतं ना सिरियलच्या शेवटी दामिनी ती हिला साक्षीला सांगते की तू सगळं कबूल करून टाक एक्सेट्रा एक्सेट्रा, पण नाही, साक्षीने स्वतःचा शहाणपणा तिथे दाखवलाच। असं होतं ना कधी कधी। साक्षी आता दामिनीला म्हणत असते म्हणजे अर्जुन सुभेदारला माझ्या विरुद्ध पुरावे हाती लागले की काय, माय गॉड आता काय करायचंय मॅम। मग तो सीन दाखवला पुन्हा। दामिनी म्हणते कबूल करून टाक, साक्षी म्हणते काय कबूल करू, मग दामिनी म्हणते विलासचा खून झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस असं कबूल करून टाक, इतके दिवस तू खोटं बोलत होतीस असं म्हणून कोर्टाची माफी मागून टाक। मग लगेच मैपत म्हणतो ओ बाई, अहो काय बोलताय तुम्ही, त्या अर्जुन सुभेदारकडून पैसे घेताय काय तुम्ही? अहो माझी पोरगी 2 वर्षापासून घसा फोडू सांगू लागली की ती त्या आश्रमात गेलीच नाही आणि तुम्ही तिला आता सांगायला लावताय की त्या आश्रमात होती ती। मैपत आणि साक्षी दोघांनाही ती बात हजम नाही येऊ लागली। तर आता साक्षी म्हणते अहो मॅडम असं काय म्हणताय तुम्ही, अहो मी जर हे सगळं कोर्टामध्ये कबूल केलं तर याचे गंभीर परिणाम होतील ना। तर आता बघा हा, ही दामिनी म्हणते अगं साक्षी फक्त फाईन लागेल ना तुला कोर्टामध्ये, तो तू आधी पण भरलेला आहे खोटं बोलण्यासाठी। पण अर्जुनने जर सिद्ध केलं की तुझ्या दुसऱ्या नंबर सहित तू आश्रमात होतीस, हे जर का कोर्टात सिद्ध झालं तर तुला ना जन्मठेप होईल आणि तू जर खरं बोलली नाहीस तर खरंच तुला जन्मठेप होईल आणि त्यावेळेला मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही। आता दामिनीने तिचं काम अगदी व्यवस्थित परफेक्ट केलेलं आहे प्रेक्षकांनो। तिने तिला हे जे सजेशन दिलं होतं ना ते अगदी बरोबर होतं। पण बघा मैपत म्हणतो ओ बाई, अहो असं काय बोलताय तुम्ही, आता तुम्हाला अजून पैसे पाहिजे का? अहो असं नका करू, अहो अजून पैसे आणून देतो, एक बॅग भरून पैसे आणून देतो मी। मग दामिनी म्हणते नाही पैसे तर तुम्ही द्याच मला, तुम्ही जे काही हे लपवलंय ना माझ्यापासून त्यामुळे मला मानसिक त्रास होतोय, त्यामुळे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस मी लावणारच आहे, पण विषय पैशाचा नाहीये। ए साक्षी, अगं कळतंय का तुला मी काय बोलते ते? नीट शांतपणे ऐक। अर्जुनने जर कोर्टात तुला विचारलं की विलासचा मर्डर झाला त्या रात्री तू कोर्टात होतीस का, तर काय सांगायचं? हो मी आश्रमात होते, पण मी त्या विलासचा खून केलेला नाहीये। कळतंय का तुला साक्षी मी काय बोलते? आता साक्षी नुसती दामिनीकडे बघतीये आणि मैपतला आलंय सॉलिड खतरनाक टेन्शन। प्रेक्षकांनो, जे व्हायचं ना तेच झालं। या साक्षीने सॉलिड माती खाल्ली आहे, पण आता ना प्रेक्षकांनो म्हणजे खूपच अटीतटीचा सामना झालाय। बघत राहा पुढे काय काय झालंय। साक्षी नुसती दामिनीकडे बांबावून बघतीये,
तर बघा पहाटे पहाटे आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. आता पूर्णाजी कालच्या पत्रकार परिषदेमुळे जरा डिस्टर्ब असतात. त्या प्रतापरावांना म्हणतात, ए प्रताप, अरे हे पत्रकार असे एकदम धावून येतात रे, म्हणजे असं वाटतं की हे प्रश्न विचारणारे की आग लावायला आलेत. आता हे प्रतापराव म्हणतात, काही नाही ग पूर्णाई, आता केसचा निकाल जवळ आला ना, म्हणून त्या दामिनीने आपल्या अर्जुनवर चिखलफेक करायला सुरुवात केली आहे. सांगतो ना मी तुला, अगं हे पत्रकार तिनेच पाठवले असणार. या कल्पनाताई म्हणतात, या केसचा निकाल कधी एकदा लागतोय ना असं झालंय मला. मग लगेच प्रिया बघा कशी बोलते लगेच, बाप रे किती मनस्ताप होतोय सगळ्यांना, म्हणजे तिथेच बसलेली आहे त्यांच्यासोबत आणि म्हणते कशी, ह्या केसचा निकाल लागल्यावर अर्जुन जर हरला तर किती त्रास होईल ना सगळ्यांना. आता तेवढ्यात हे अर्जुन आणि सायली तिकडून जात असतात. पूर्णाजीला तर रागच आला. पूर्णाजी म्हणतात, अगो अशी काय बोलते तू. प्रिया पुढे म्हणते, मला तर वाटतं बाई अर्जुनने ना या सगळ्या केसमधनं माघारच घ्यावी, म्हणजे पुढची नाचक्की टळेल ना आपली. आता अर्जुन आणि सायलीने ते ऐकलं. आता सायली तिला ओरडत म्हणते, हे असे विचार आहे ना प्रिया, हे त्याच माणसाच्या मनात येतात ज्यांना हरण्याची भीती असते. पण माझी खात्री आहे आणि आमची खात्री आहे की आम्ही जिंकणार आहे, आणि हे तुला पण माहिती आहे ग प्रिया. लगेच प्रिया म्हणते, ए सायली, मी हे सगळं काळजीपोटी बोलते सगळ्यांच्या, आणि पत्रकारांनी जो काही काल धुमाकूळ घातला त्यामुळे सगळेच अस्वस्थ झालेत घरातले. मग आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, मॉम, डॅड, हे बघा माझ्या प्रोफेशनमध्ये असं होतं तुम्हाला माहिती आहे. दामिनी आता हरणार त्यामुळे ती असं काही करणारच आहे, पण प्लीज तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. असल्या गोष्टींना फक्त इग्नोर करायचं असतं. पण बघा प्रेक्षकांना, यावेळेला कल्पनाताईंनी सपोर्ट करायला हवा होता अर्जुनला, पण असो. त्या आता अर्जुनला म्हणतात, हे बघ अर्जुन, आत्तापर्यंतची तुझी कुठलीच केस आपल्या घरापर्यंत कधी पोहोचली नाही रे बाबा, पण आता ही केस घरापर्यंत पोहोचतीये. आता अर्जुनने सॉलिड टोमणा मारलाय बरं का. त्यात प्रिया पण आली आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा आता ही केस आहे ना तुमच्या आयुष्यात फक्त 30 तारखेपर्यंत आहे. सत्य काय आहे ना ते तुमच्या समोर लवकरच येणार आहे. नाही म्हणजे तोपर्यंत गुन्हेगारांना जे काही करायचंय ना, म्हणजे गुन्हेगारांचे जे खबरी आहेत ना आपल्या घरामध्ये, त्यांना एकच सांगेल मी की अर्जुन सुभेदारपासून सावध राहा. आता या क्षणाला प्रिया त्याच्याकडे बघतच राहते बरं का, आणि मनात विचार करते, अरे बाप रे, या अर्जुनचा कॉन्फिडन्स तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. अरे बाप, हा अर्जुन जर खरंच केस जिंकला तर अवघड होईल. तर बघा आता अर्जुन प्रियाकडे असा स्टेअर करत असतो, म्हणजे बघत असतो. आणि प्रेक्षकांनो, खरं तर इथे कल्पनाताई, प्रतापराव काहीच बोलत नाही जेव्हा अर्जुन खबरी असं नाव उच्चारतो. तर बघा आता डायरेक्ट कोर्ट सीन दाखवलंय. मालिकानं एवढी फास्ट दाखवतात प्रेक्षकांनो की विचारूच नका, म्हणजे विचार करायला पण वेळ मिळत नाहीये आपल्याला. तर आता कोर्ट सीन सुरू झालाय. नागराज, प्रिया सगळेच्या सगळे एक एक करून यायला लागलेत कोर्टात. आता हळूच प्रिया म्हणते, मैपत आणि साक्षी बरोबर आपली चिता नको जळायला. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स पाहिला का, अहो तो मोठा बॉम्ब फोडणार आहे आज काहीतरी. नागराज म्हणतो, हे बघ प्रिया, तू टेन्शन घेऊ नको, जोपर्यंत या दामिनीच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आहे ना तोपर्यंत काही टेन्शन नाही आपल्याला, रिलॅक्स रिलॅक्स. तेवढ्या तिथे रविराज येतात. मग प्रिया म्हणते, बाबा आज अर्जुन कोर्टात काय बोलणार आहे हे माहिती आहे का तुम्हाला. नाही म्हणजे तुमची केसवर हल्ली चर्चा होत असते ना. रविराजांनी हिचा पचका केला. रविराज म्हणतात, सिनियर म्हणून मी त्याला मदत करतोच नेहमी, पण आम्ही एकमेकांचे डिटेल असे शेअर करत नाही कोणाला, आम्ही एथिक्स पाळतो. प्रियाचा पचका झाला. तर बघा आता हळूच हा मैपत दामिनीच्या कानात बोलतो बरं का, आणि म्हणतो, ओ मॅडम, अहो तो अर्जुन सुभेदार फायलीमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे, त्याला काही कागद गिगत सापडला का. दामिनी मैपतला टॉन्ट मारत म्हणते, तुम्ही ज्या गोष्टी लपवता ना माझ्यापासून त्यामुळे हे अशी वेळ आली आपल्यावर. दामिनी म्हणते मैपतला, आणि तसंही मी आज अर्जुन जो काही वार करणार आहे ना त्याचा ऑलरेडी विचार करून ठेवलाय आणि सगळी सोय लावली आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका, शांत बसा एका जागेवर. लगली मैपत म्हणतो, बरं बरं बसतो. आता बघा प्रेक्षकांनो काय झालंय, दामिनीने साक्षीला सांगून ठेवलंय की तू आश्रमामध्ये होतीस एवढं कबूल कर, खून केलाय असं काही कबूल करू नकोस, ज्याने तुला फक्त दंड होईल. पण आता बघा काय झालंय प्रेक्षकांनो, मज्जा आ गया आज. तर आता सगळेजण उभे राहिलेत कारण जज आलेले कोर्टात. कोर्टाची कार्यवाही सुरू करा असं ते जज आल्या सांगतात. तर आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, वात्सल्य आश्रम केस किती गुंतागुंतीची झाली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक हिअरिंगमध्ये मिस साक्षी शिखरे यांनी लपवलेली एक गोष्ट प्रत्येक वेळेला बाहेर पडतेच. विलासचा खून साक्षी शिखरेनेच केलाय.
ही सुद्धा लपवलेली एक गोष्टच आहे मिलॉर्ड. आता बघा अर्जुनने असं डायरेक्ट भाकीत केल्यामुळे दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदार यांनी स्वतःचं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं. केसचा निकाल लावण्याच्या फंद्यात त्यांनी पडू नये. मग लगेच हे जज म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन. मग दामिनी म्हणते थँक्यू. तसंही अर्जुन सुभेदार काहीतरी खोटं बोलून साक्षीच्या बाबतीत एक गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत हे मला माहिती आहे. कारण 2 वर्षात विलास मर्डरशी साक्षी शिखरेचा संबंध आहे हे सांगणारा एकही पुरावा त्यांनी कोर्टात आतापर्यंत दिलेला नाहीये मिलॉर्ड. तर मंडळी आज कुसुम सुद्धा आली आहे बरं का कोर्टामध्ये बऱ्याच दिवसांनंतर. तर बघा आता दामिनीच्या प्रश्नाचं उत्तर अर्जुनने चोख दिलंय. अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कोर्टात देणारच आहे. मिलॉर्ड, मला साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारायची परवानगी मिळावी. तर आता दामिनी बघा टेन्शनमध्ये, महिपत पण टेन्शनमध्ये. मग आता जजने परवानगी दिली आहे आणि मग साक्षी आली आहे बरं का तिथे. आता अर्जुनने बघा तिला प्रश्न विचारायला कशी सुरुवात केली आहे. आजचा भाग मस्त आहे प्रेक्षकांनो, फुल ऑन एंटरटेनिंग आहे. म्हणजे आज आपल्या नजरा फक्त आणि फक्त सिरियलकडे खिळून राहतात. आजच्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी नसेल केले चॅनलला सबस्क्राईब त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा बरं. तर बघा आता साक्षी आधी टेन्शनमध्ये असते आणि मग अर्जुनने बोलवल्यावर ती तिथे जाऊन उभी राहते त्या चौकटीमध्ये. तर बघा अर्जुन म्हणतो वेलकम बॅक मिस साक्षी शिखरे अँड अगेन सेम एलिगंटली ड्रेसअप केलंय तुम्ही. वाव. नाही आज जरा तुमच्या ज्वेलरीमध्ये काहीतरी कमतरता दिसते नाही का. हां येस, तुम्ही आज ते एसचं पेंडंट असलेलं लॉकेट नाही घातलं. आता बघा मागचं हिअरिंग थोडंसं आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलंय की अर्जुनने पेंडंट कसं एक्सपोज केलं होतं एक्सेट्रा एक्सेट्रा. आता ते साक्षीला आठवतं असं त्यांनी तर साक्षी नुसती अर्जुनकडे बघत असते बरं का. तर आता अर्जुन तिला म्हणतो हा तुमच्या वकील मॅडमने, म्हणजे तुम्ही खूप ऐकता ना तुमच्या वकील मॅडमचं, तुमच्या वकील मॅडमने सांगितलं असेल तुम्हाला साक्षी जाऊ नकोस. नको बाबा ते लॉकेट घालून जाऊ नकोस. तो अर्जुन पुन्हा तुला लॉकेटबद्दल काही विचारेल. त्यावर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ॲडव्होकेट सुभेदार यांनी रेफरन्सली प्रश्न विचारावे, मागचं काहीतरी काढून टोमणे मारू नये. तर बघा आता जज म्हणतात ते सस्टेन वगैरे काय म्हणतात. मग आता दामिनी बसते खाली. पुढे अर्जुन म्हणतो बरं ॲडव्होकेट देशमुखांना बरीच घाई झालेली. ओके नो प्रॉब्लेम, वेळ कमी आहे ना त्यांच्याकडे. ठीक आहे साक्षी शिखरेजी, मी तुम्हाला आज एकच प्रश्न विचारणार आहे. तसा मी हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारलाय, पण चला आज मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय. सांगा बरं मला, ज्या दिवशी खून झाला म्हणजे ज्या दिवशी विलासचा खून झाला 13 जानेवारी 2023, ह्या दिवशी तुम्ही आश्रमाच्या आत होतात की नव्हतात सांगा बरं. तर आता साक्षी नुसती बघायला लागते बरं का महिपतकडे, दामिनीकडे. कसली दिसते ना प्रेक्षकांनो साक्षी, एकदम फिट दिसते, सॉलिडच दिसते ती. तर आता बघा साक्षी जेव्हा या दामिनीकडे बघते तेव्हा तिला आठवतं की रात्रीच तिला दामिनीने सांगितलंय की अर्जुनने जर तुला विचारलं की त्या रात्री विलासचा खून झाला तेव्हा तू होती का, तेव्हा सरळ आणि स्पष्ट सांगायचं की हो मी आश्रमात होते पण मी खून केलेला नाहीये. आता दामिनी तिच्याकडनं याच उत्तराची अपेक्षा करत असते म्हणून ती तिला अशी कुणवत असते की सांग मी जे तुला बोललंय ते. पण बघा साक्षीने जी माती खायची ती खाल्ली. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं. आता नुसती बघते साक्षी दामिनीकडे, दामिनी साक्षीकडे. आता अर्जुन या साक्षीकडे बघतो आणि म्हणतो काय झालं ओ मॅडम, अहो मी तुम्हाला प्रश्न विचारलाय ना, माझ्याकडे बघा ना. साक्षीला ते आठवलंय दामिनीने जे उत्तर तिला द्यायला सांगितलंय ते. आता अर्जुन म्हणतो काय झालं साक्षीजी, अहो इकडे इकडे बघा माझ्याकडे, तिकडे काय बघताय तुम्ही आणि इतका का विचार करताय साक्षीजी. नाही याआधी तुम्ही कॉन्फिडंटली म्हणत होतात ना कोर्टामध्ये की मी वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये त्या दिवशी त्या रात्री कधीच गेले नाही, फक्त एकदा गार्डनपर्यंत गेले होते, मग मी नंतर आश्रमाच्या आजूबाजूला पण फिरकले नाही, हे तुम्ही सांगितलं होतं ना आधी. पण काय काय झालं काय मॅडम, मग एवढा काय विचार करताय आज तुम्ही, पुन्हा विचार करताय का काय सांगायचं उत्तर ते. आता बघा प्रेक्षकांनो इथे जरा सस्पेन्स क्रिएट झालाय. पुन्हा म्हणतो अर्जुन, पुन्हा विचारतोय मॅडम मी, तुम्ही त्या रात्री विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही आश्रमात होतात की नाही
तर बघा आता त्या रात्रीचं पुन्हा व्हिज्युअलाइज करून दाखवलंय त्यांनी, साक्षीकडनं कशी चुकून गोळी चालली आहे आणि विलासचा खून झालाय. आता त्या खुनाची शिक्षा ती आज तागायत भोगतीये असं एक पटकन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलंय सगळ्या गोष्टींना. आणि आता सगळेजण साक्षीकडे रोखून बघतायत. साक्षी गप्प काय झालंय? रविराज, महिपत, सायली, कुसुम सगळेच्या सगळे साक्षीकडे बघतायत. आता इथे विलासचा खून कसा झाला साक्षीकडनं हे आपल्याला दाखवून दिलंय प्रेक्षकांनो. आणि साक्षी फुल टेन्शनमध्ये, तिला काही सुचत नाही आता काय उत्तर द्यावं. साक्षीचे ओठ थरथरत असतात. ती म्हणत असते मी अर्जुन म्हणत असतो हां बोला बोला, काय त्या रात्री होतात का तुम्ही आश्रमामध्ये? आता साक्षीला असं वाटतं आपण जर दामिनीचं ऐकलं तर आपल्याला शिक्षा होईल, म्हणून तिने स्वतःच डोकं चालवलं बरं का. आणि म्हणते कशी मी खुनाच्या रात्री आश्रमात नव्हते गेले. आता ती असं डायरेक्ट बोलून जाते बरं का. आता महिपतला आलं ना टेन्शन. दामिनी आता महिपतकडे रागाने बघते दात खाऊन. अरे यार ही पोरगी बावट आहे का, असं तिचे काहीतरी रिॲक्शन होते. महिपत आता काहीच बोलू शकत नाहीये. महिपतही आता घाबरून जातो की असं काय केलं या साक्षीने. पण आता बघा प्रियाला असं वाटतं की बरं झालं हिने असं कबूल केलं. पण पहा आता चैतन्य खुश झालं. आधी त्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवले म्हणून सांगते मी तुम्हाला. तर बघा आता साक्षी म्हणते अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला किती वेळेला सांगितलंय हो हे उत्तर? प्रत्येक वेळेला तोच प्रश्न का विचारत असता तुम्ही मला? त्यावर अर्जुन म्हणतो कन्फर्मेशन. अहो कन्फर्मेशन ना मॅडम, साक्षीजी, कारण तुम्हाला जर तुमची साक्ष बदलायची असेल तर तुम्हाला उगाच असं नको ना, म्हणजे चान्स मिळायला हवा तुम्हाला साक्ष बदलायला, म्हणून विचारलं. मी चुकीचा वागत नाही हो मॅडम कधी. तर काय आहे ना, खरंच तुम्ही होतात का त्या रात्री? मग आता लगेच साक्षी म्हणते हे बघा मला माझं उत्तर बदलायचं नाही आहे. मग लगेच अर्जुन म्हणतो मॅडम मला तुमचा जरा फोन दाखवाल का साक्षीजी? आता बघा दामिनीच्या लक्षात आलंय की अर्जुनला काय सिद्ध करायचंय. दामिनी पटकन उठून उभी राहते आणि म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून कोर्टाचा वेळ वाया घालवताय. मग अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, मी हे जे काही करतोय ते केसच्या संदर्भातच आहे आणि त्याने कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही. आणि साक्षीजी हे बघा मी तुमचा मोबाईल मागतोय, पण मला तुमचं पर्सनल असं काहीही त्यात बघायचं नाहीये. तुमचे प्रायव्हेट चॅट्स वगैरे एक्सेट्रा, मला फक्त तुमचा हँडसेट बघायचा आहे. त्यामुळे प्लीज आय रिक्वेस्ट यू तुमचा हँडसेट दाखवाल का मला? तर आता जज अर्जुनकडे बघताय आणि साक्षीकडे बघताय. साक्षी काही पटकन मोबाईल काढून दाखवत नसते. आता कुसुम दाखवली आहे त्यांनी. आता कुसुम म्हणत असते सायलीला, सायली अगं ही दामिनी बरोबर बोलते ना, या साक्षीचा फोन पाहून काय मिळणार आहे? अगं आधीच उशीर झालाय, अर्जुन का सिद्ध करत नाहीये हिने खून केलाय? हिला वाटतं ते सोपंच आहे सगळं. तर असो, आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड प्लीज. मग आता साक्षीला ते जज म्हणतात हे बघा साक्षीजी प्लीज कोऑपरेट करा अर्जुन सुभेदारांना. मग आता अर्जुन असा हात पुढे करून उभा राहतो, प्लीज तुमचा फोन द्या. मग आता साक्षीने हळूच तिचा फोन काढून दिलाय. मग आता अर्जुन म्हणतो ओ थँक्यू, मला वाटलंच होतं असाच आहे तुमचा फोन, म्हणजे एकदम महागडा आणि एकदम सॉलिड. तर बघा आता अर्जुन म्हणतो मी फक्त तुमच्या मोबाईलवर एकदा फोन करून बघू का? 1 मिनिट हां. आता अर्जुनने त्याचा स्वतःचा फोन बाहेर काढलाय आणि आता साक्षीच्या फोनवर त्याने फोन लावलाय आणि तो फोन स्पीकरवर ठेवलाय. आता हे सगळं भर कोर्टात तमाशा चालू आहे. तर बघा आता बेल जातीये, पण आता साक्षीचा जो ओरिजिनल नंबर आहे त्यावर रिंग जात नाहीये. तर बघा काय झालंय प्रेक्षकांनो, इथे ना एक प्रश्न पडलाय मला. जर दामिनीला या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना होती तर दामिनीने त्या साक्षीला तिचा दुसरा फोन आणायचा नाही असं का सांगितलं नसेल बरं? पण बघा आता रिंग वाजतीये आणि ती कोर्टातच वाजतीये. अर्जुन म्हणतोय अरे नाही, हा जो फोन वाजतोय तो ह्यावर वाजत नाहीये, कुठे वाजतीये बरं रिंग? आता दामिनीला टेन्शन आलंय. सगळेजण कुतूहलाने ऐकताय. कोर्टामध्ये रिंग वाजतीये प्रेक्षकांना फोनची, पण कुठे वाजतीये ते आता सगळेजण शोधाशोध घ्यायला लागतात. सगळे इकडे तिकडे बघायला लागतात. अरे चा कुठे वाजतोय बरं फोन? रिंगचा आवाज येतोय. बघा ना प्रेक्षकांनो, म्हणजे काल एवढा सगळा तमाशा झाला. आता बघा अर्जुन इकडे तिकडे पाहायला लागतो. इथेच कुठेतरी फोन वाजतोय, कुठे वाजतोय बरं? आता सगळेजण इकडे तिकडे पाहतायत. लगेच अर्जुन म्हणतो ए चैतन्य कुठे वाजतोय रे फोन? तर बघा आता तो फोन साक्षीच्या पर्समध्ये असतो. त्यामुळे गपचूप महिपतने तो फोन स्वतःकडे घेतला बरं का, त्याच्या हातात ठेवलाय. चैतन्य म्हणतो
आय गेस तिकडे मागे वाजतीये बघ अर्जुन रिंगटोन. तर बघा आता सगळेजण मागे पाहायला लागतात. विराज म्हणत असतात की अर्जुन कोणाचा नंबर डायल करतोय. लगेच प्रिया म्हणते काय माहिती बाबा कोणाचा डायल करतोय. तर बघा आता साक्षी फुल टेन्शन मध्ये असते. आता अर्जुन जातो महिपत जवळ आणि म्हणतो ओ महिपत शिखरे, तो तुमच्या हातातला फोन आहे ना तो वाजतोय, आणा इकडे. महिपत असं दाखवतो जसं काहीच झालेलं नाहीये. अर्जुन म्हणतो तुमच्या हातातला फोन वाजतोय शिखरे, आणा इकडे. आता झालं ना सगळ्यांना कन्फ्युजन, हे काय भानगड आहे. आता बघा फोनची रिंग नॉनस्टॉप वाजतीये प्रेक्षकांनो कोर्टामध्ये. मग अर्जुनने ते फोन हातात घेतलाय आणि साक्षीला विचारलंय मी साक्षी शिखरे, हा तुमचा फोन आहे. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो खोटं बोलायच्या आधी विचार करून खोटं बोला, कारण या फोनचे डिटेल आहेत ना ऑलरेडी मी टेलिकॉम कंपनीकडनं मागवून घेतलेत. त्यामुळे जे काही सांगाल ना ते विचार करून सांगा मॅडम. मी तुम्हाला पुन्हा विचारतोय, हा फोन तुमचा आहे का. आता बघा साक्षीला घाम फुटलेला आहे, दामिनीला घाम फुटलेला आहे आणि महिपतला सुद्धा. तर बघा आता अर्जुन पुन्हा तिच्या समोर फोन करतो आणि विचारतो मॅडम तुम्हाला विचारतोय मी, हा फोन तुमचा आहे का. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे समाप्त केलाय. साक्षीचं उत्तर त्यांनी आज ऐकवलं नाहीये, पण ऑफकोर्स साक्षी सांगणारच की हो हा फोन माझा आहे. त्यामुळे अर्जुनला आता कितीसा वेळ लागणार आहे की साक्षी त्यावेळेला वात्सल्य आश्रमात होती हे सिद्ध करायला. त्यामुळे प्रेक्षकांनो उद्याचा भाग मिस करायला विसरू नका. हा एपिसोड इथे समाप्त झालाय, पण पुढचा प्रोमो तर बघून जा. पुढचा प्रोमो तर धमाकेदार आहे. आता सरंजामे पकडलाय अर्जुनने, तो दुसऱ्या प्रूफकडे गेलाय आणि आता सरंजामे बातम्या ऐकत असतो. त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की सरंजामे हा म्हणजे भ्रष्टाचार करतो. बातम्यामध्ये असं सांगितलं जात असतं की इन्स्पेक्टर सरंजामे यांच्यावर आता संशय वाढलाय. तर आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि या सरंजामेला धमकी देतात की या फाईलमध्ये तुझे सगळे इल्लीगल धंदे आहेत आणि आता त्यामुळे तुझा ड्रामा समाप्त होणार आहे. सरंजामे तुझ्या सगळ्या काळ्या कारनामांचा पुरावा आहे. त्यामुळे निर्णय तुझा आहे सरंजामे, एक तर माझी साथ दे नाही तर ड्रामा करत बस. प्रेक्षकांनो आता हे सगळं स्पष्ट झालंय की या केसचा निकाल अर्जुनच्या बाजूने लागणार आहे, पण लास्ट मुमेंटला कुछ भी हो सकता है. बघत राहा. ठरलं तर मग उद्याचा एपिसोड एक्साइटेड आहे, जबरदस्त आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी नसेल केले. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या. धन्यवाद.